मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती. आज राज्यभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला. अशा जनतेच्या राजाला, जाणत्या राजाला एबीपी माझाचा मानाचा मुजरा. शिवजयंतीसह आजचा दिवस चर्चेत राहिला तो एका राजकीय भेटीने. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यासाठीच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांनी लोकसभा लढण्याचे आज स्पष्ट संकेत दिले, तर त्याच चंद्रपुरातून पक्षाने आदेश दिल्यावर आपणही लोकसभा लढवू असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. तर निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद कसा असेल असं म्हणत उदयनराजेंनी सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तर वळूयात त्या भेटीकडे, ज्या भेटीनं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. दादर परिसरातील राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर सुमारे तासभर आज सकाळी ही भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, पण या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. आजच्या भेटीआधी आशिष शेलार काल दिल्ली मुक्कामी होते. तिथून आल्यानंतर शेलार थेट राज दरबारी गेल्यामुळे दिल्लीतून भाजप श्रेष्ठींचा निरोप घेऊन शेलार राज ठाकरेंशी युती की बात करायला तर गेले नाहीत ना. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का अशा चर्चा रंगू लागल्या. आणि याच विषयावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहूयात. आजचा प्रश्न होता, आशिष शेलार राज ठाकरे भेट, तासभर चर्चा, मनसे महायुतीत सामील होईल असं वाटतं का? उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही. आशिष शेलारांशी चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली नसली तरी महायुतीमधील इतर सहकारी पक्षातील नेत्यांनी मात्र राज ठाकरेंचं स्वागतच असल्याचं सांगितलंय. पाहूयात त्या प्रतिक्रिया. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं पुढे चाललेलं आहे, त्या विचाराला बळकटी देण्यासाठी जे कोणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत. ते तिघ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू. माझं असं म्हणणं आहे की राजसाहेबांना चा मित्रपरिवार हा फार मोठा आहे. सगळ्या पक्षांमध्येच राजसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. काही दिवसा अगोदर पण राजसाहेबांनी राणेसाहेबांची पण चर्चा फोनवर झालेली होती आणि आता आशिष शेलारजी त्यांना भेटतायत. म्हणून हिंदुत्ववादी विचार अगर अजून भक्कम होत असेल आणि राजसाहेबांसारखा एक हिंदुत्ववादी कडवट विचाराचा नेता अगर उद्या आमच्याबरोबर येत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागतच करायला पाहिजे. तर दुसरीकडे आशिष शेलार राज ठाकरे भेटीवरून महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार टीका केली आहे. पाहूयात. पक्ष फोडले, घरं फोडली, आता राज यांना भेटायला चालले, म्हणजे कितीही ताकद त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाहीये की आपण जिंकू शकू. याच्यातच मला असं वाटतं या तुमच्या प्रश्नातच सगळं उत्तर दडलं. आता ह्या ज्या काही भेटीगाठी आहेत, हे जो म्हणे मी लोकसभेत असं म्हणालतो, प्रभू रामचंद्र राम लल्ला हमारे लिए प्यार है, इनके लिए व्यापार है. त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी. आशिष शेलार आणि राज ठाकरे भेट तासाभराची होती, मात्र चर्चा पुढचा महिनाभर राहणार हे जवळपास निश्चित आहे. भाजपसह प्रत्येक आघाडीला राज ठाकरे आपल्या सोबत यावं असं का वाटतंय, पाहूयात. राज ठाकरे महायुतीत जाणार का? केंद्रीय नेतृत्वाचा संदेश घेऊन शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
राज ठाकरे। महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव ज्याच्याशिवाय आजच्या राजकारणाची व्याख्याच पूर्ण होणार नाही। आणि हेच नाव आपल्या सोबत यावं, त्यांच्यासोबत असलेला जवळपास 5% मतदार आपल्या सोबत यावा, इतकंच नाही तर मतांचं विभाजन टाळता यावं, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा प्रादेशिक पक्षासोबत यावा आणि महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीसोबत ब्रँड ठाकरे आपल्या सोबतही असावा, यासाठीच भाजपसह महायुतीनं मनसेला सोबत घेण्यासाठीच्या कवायती सुरू केल्यात। सतरा वर्षांपूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यानंतर अवघ्या वर्षभरातच म्हणजे 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेनं 288 पैकी 13 ठिकाणी झेंडा फडकवला। त्यात मुंबईत 6, ठाण्यात 2, नाशिकमध्ये 3 तर पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 आमदार निवडून आला होता। इतकंच नाही तर मनसेचे 24 उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर होते। पहिल्या दणक्यात मिळालेलं हे यश पुढे टिकवता आलं नाही। महानगरपालिकांमध्ये संख्याबळ कमी होत गेलं। विधानसभेत देखील आमदारांची संख्या 13हून 1 वर आली। मागच्या लोकसभा निवडणुकींमधून मनसेनं माघार घेतली, त्याच मनसेनं आपल्या पक्षाचा झेंडा बदलला। राज्यात सरकार कुणाचंही असो, मुंबईत कुणाचे कितीही आमदार खासदार असो, संकटात सापडलेला मराठी माणूस राज ठाकरेंकडेच गेलाय। नाही, असं की मागच्या 10-12 वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण सारखं बदलतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये मनसेला स्वतःचं महत्त्व, अस्तित्व ठेवणं आणि त्याचा विस्तार करणं जड जात आहे। तरी पण राज ठाकरे यांचा निश्चितपणे एक जनाधार आहेत आणि ते आपल्याबरोबर असतील तर फायदा होईल असं सर्वांनाच वाटतंय। त्याचं मुख्य कारण म्हणजे एक त्यांच्या नेतृत्वाबद्दल नाही म्हटलं तरी एक आकर्षण आहे, विशेषतः मराठी तरुणांमध्ये आकर्षण आहे। ही झाली मनसेची भावनिक ताकद। आता मतदारसंघांमधली स्थिती बघा। उदाहरणार्थ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या दशकभरापासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला। त्याच मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघही येतो। असं असलं तरी शिवडी, भायखळा असा मराठी बहुल मतदारसंघात मनसेची ताकद आहे। 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं या मतदारसंघात लक्षणीय मतं घेतली होती। 2009च्या लोकसभेत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या मिलिंद देवरा यांना 2,72,411 मतं मिळाली होती। तसंच मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 1,59,729 मतं मिळाली। शिवसेनेचे मोहन रावले हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। मोहन रावलेंना 1,46,118 मतं मिळाली होती। 2014च्या लोकसभेत मोदी लाटेमुळे शिवसेनेची मतं वाढली। शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना 3,74,609 मतं मिळाली। काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 2,46,045 तर मनसेच्या बाळा नांदगावकरांना 84,773 मतं मिळाली। 2019 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवलीच नाही। असं असलं तरी स्थानिक पातळीवर मनसेचा मतदारांची कनेक्ट कायम आहे। म्हणूनच की काय, महायुतीनं राज ठाकरेंना आपल्या सोबत घेतलंय। कारण जर शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज करायचा असेल तर राज ठाकरेंची मदत लागेल असं शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना वाटत आहे। यामुळेच मनसे, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील युती संदर्भातली प्राथमिक चर्चा झाली आहे। भाजप पक्षश्रेष्ठींकडनं पुढील आदेशानंतरच या युती संदर्भातला फॉर्म्युला ठरेल आणि नंतर आगामी लोकसभा निवडणुकींसाठी युती होईल अशी चर्चा आहे। आता पाहावं लागेल की हा फॉर्म्युला काय ठरतो आणि ही चर्चा पुढे कशी जाते। कधी शिंदे फडणवीस थेट राज ठाकरेंच्या घरी जातात, तर कधी राज ठाकरे नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचतात। याच भेटींच्या सिलसिल्यात अशीच एक भेट झाली।
आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची. दोघांनी जवळपास तासभर चर्चाही केली. मात्र संभाव्य युतीवर राजकीय कमेंट देणं टाळलं. असं असलं तरी भाजप शिवसेनेप्रमाणेच आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका आणि ठाकरे ब्रँड हे जर महायुतीत आले तर महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात. आजचा प्रश्न होता, आशिष शेलार राज ठाकरे भेट, तासभर चर्चा, मनसे महायुतीत सामील होईल असं वाटतं का? ट्विटरवर अमोल काते म्हणतात, सगळ्या भेटी राजकीय नसतात. दोन राजकीय लोक एकत्र आले म्हणजे युती किंवा आघाडी होईल असं नाही. राजकारणापलीकडे देखील मैत्री असते. ट्विटरवर शिवा माळी म्हणतात, राज ठाकरे युती करणार नाहीत. ते मागे म्हणाले होते, युती करायची वेळ आली तर सत्तेवर लाथ मारी. युट्यूबवर जितेश करळे म्हणतात, भाजप मनसेला संपवून टाकेल. तर युट्यूबवर मनीषा काठेंची प्रतिक्रिया आहे, महायुतीमध्ये मनसे सामील झाली तर आम्ही मनसेला मतदान मुळीच करणार नाही. तेजस यांची युट्यूबवर प्रतिक्रिया आहे, पद्धतशीरपणे महाराष्ट्राची वाट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुकवर बालाजी चव्हाण म्हणतात, सर्व नेते मोदींकडे जातील आणि मतदार दुसरीकडे जाणार. इंस्टाग्रामवर अरुण देसाईंची प्रतिक्रिया आहे, राज ठाकरेंना टीका न करण्यास सांगितलं असेल. आणि आता वेळ झाली आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीतील एका महत्त्वाच्या नेत्याशी चर्चा करण्याची, म्हणजेच भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याशी गप्पा मारण्याची. त्यासाठी आज संध्याकाळी आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारल्या. पाहूया त्याच मुलाखतीचा संपादित भाग. जे आजच्या बातमीचे दोन मेन ऑफ द मोमेंट आहे त्यातील एक आशिष शेलार आपल्या बरोबर आहेत. आशिषजी, काल आपण होतात दिल्लीत आणि आज आपण थेट राजदरबारी पोहोचलात. काय नक्की कारण होतं? चर्चा तर 3 दिवसापासून आमची भेटण्याची चालू होती आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. ते माझे व्यक्तिगत मित्र आहेत, आमचे दोघांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि स्वाभाविकता एकत्र भेटण्याचा आनंद आहे. ज्या विषयासाठी तुम्ही मला प्रश्न विचारलात तो राजकीय विषयासंदर्भातल्या सर्व गोष्टी आत्ताच उघड करण्याची आवश्यकता नाही. काही गोष्टी गुलदस्त्यात असल्या की त्या सुंदर दिसतात आणि त्यामुळे ती सुंदरता आपण टिकून ठेवू. योग्य वेळेला निर्णय आणि योग्य वेळेला त्यातल्या भूमिका दोन्ही पक्ष घोषित करतील. गुलदस्त्यासाठी काही डेडलाईन आहे का? किती दिवस गुलदस्त्यात? बघा, आमची मैत्री लाईव्ह आहे. राज ठाकरेजींची, देवेंद्रजींची, माझी, आमची मैत्री लाईव्ह आहे. त्या डेड लाईन कशाला टाकताय? आणि म्हणून मला असं वाटतं की त्या लाईव्ह मैत्रीला लाईव्ह राहू द्या. त्यांचा पक्ष आज इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतोय. आमच्याबरोबर महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजींचा पक्ष आहे, बरोबरीने अजितदादांचा पक्ष आहे. आमच्याही काही प्रक्रिया NDA किंवा महायुती म्हणून आहेत आणि बरोबरीने मला वाटतं भारतीय जनता पक्षाची आमची एक कार्यपद्धती आहे ज्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी, कोर कमिटीतले आम्ही सगळे योग्य वेळेला त्यातली चर्चा करू. पण राजकारणात दरवेळेला राजकीय चर्चा होतेच असं नाही, पण ह्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालीच नाही असंही मी म्हणणार नाही. खरं तर तुम्ही आता लोकांची जी आहे ती उत्सुकता वाढवली आहे की पुढं काय होणार आहे. एकंदरीत इतक्यातली भाजपाची जर स्ट्रॅटेजी बघितली तर ती असं दिसतंय की कुठेतरी भाजपा जेवढी मंडळी स्वतःकडे घेता येतील ती ओढते. राज्याच्याही पातळीवर आपण ते बघतोय, राष्ट्रीय पातळीवर पण ते होतंय. असं असताना राज ठाकरे हे कुठंतरी कधीतरी कोणाला तरी, जसं वंचितनं 2019मध्ये नुकसान केलं किंवा MIMचा एखादा उमेदवार वेगळा निवडून आला, असं होऊ नये यासाठी राज ठाकरे हे महायुतीत यावे असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं राजकीय प्रश्नांना राजकीयच उत्तर द्यावे लागतील. हे खरं आहे की महायुती मजबूत आहे. हे खरं आहे की आज आम्ही 48 जागांवर महायुती म्हणून मजबूतीने चाललेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या ठिकाणी जनतेचा कौल आमच्या बाजूने लागेल. माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर आणि 10 वर्षात केलेल्या विकासाच्या कामाबरोबर 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचं
स्वप्न सामान्य भारतीयाचं पूर्ण करण्याचा विश्वास हा मोदीजींबरोबर आहेच. पण जनतेसमोर आज जे येत आहे त्यामध्ये इंडिया अलायन्स हे कुठे आहे? इंडिया अलायन्समधले पक्ष कुठे आहेत? इंडिया अलायन्समधले नेते एकत्र कुठे आहेत? त्या एकत्र त्यांच्या बैठका कुठे आहेत? त्यांचे एकत्र कार्यक्रम कुठे आहेत? आणि म्हणून पर्याय म्हणून समोर येऊ पाहणारे हे आपापसात तंगड्यात तंगडं घालतायत. अशा वेळेला आपल्याबरोबर चांगल्या लोकांची, त्याच्याबरोबर चांगला विकासाची भूमिका घेणाऱ्या पक्षांची मोठ नक्की मानली पाहिजे, एवढी आमची भूमिका आहे. आपण इतकी वर्ष उद्धव ठाकरेंबरोबर होतात, असे मतदार नक्कीच असतील आजच्या घडीला की जे उद्धव ठाकरेंना त्यांना मतं द्यायची असतील किंवा द्यायची होती, आज द्यायची नसतीलही, पण त्यांना भाजपला द्यायची नसतील. अशा वेळेला राज ठाकरे हे जर तिसरा पक्ष म्हणून लढले तर कुठंतरी उद्धव ठाकरेंची मतं त्यांच्याकडे जाऊन तो फायदा भाजपाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटतं की पुन्हा हे सगळे प्रश्न कल्पोकल्पित आहे आणि त्याचा आधार हा आहे की आमचं आणि राज ठाकरेंचं अलायन्स आहेच किंवा होणारच आहे किंवा डिक्लेअर झालं आहे या आधारावर आहे. मला वाटतं राजकारणात राजकीय उत्तरच आपल्याला शोधावी लागतील. मगाशी मी म्हटलं चांगले लोक एकत्र का नसू नयेत? महाराष्ट्राच्या विकासाच्या भूमिकेवर चांगल्या लोकांनी एका प्लॅटफॉर्मवर का येऊ नये? ते येण्याचा प्रयत्न भाजपने नक्कीच करावा आणि करणार. एवढं मी तुम्हाला अतिशय ठोकपणे सांगतो की भाजप हा प्रयत्न करील की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करण्यासाठी महाराष्ट्रातला विकास हा अजेंडा घेऊन जाणारे सर्व नेत्यांनी सर्व पक्ष एकत्र यायला पाहिजेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींचा उभाटा सेना सोडून, आणि म्हणून मतदार कोणाचे कोणाकडे वळतील याचं हायपोथेटिकल कल्पोकल्पितच उत्तर द्यायचं झालं तर मतदार मोदीजींच्या बाजूने उभे राहतील. आणि म्हणून जो मोदीजींच्या विरोधात, विकसित भारताच्या विरोधात गेल्या 10 वर्षात गरीब कल्याणाचं काम केलं त्याच्या विरोधात राहील, त्याला मग तो उभाटा सेना असेल तर त्यांना लोक दंडित करतील, हे चित्र आपण बघाल. खरं तर भाजपामध्ये बऱ्यापैकी निर्णय घ्यायच्या आधी त्याचा एक अभ्यास केला जातो असं सांगितलं जातं. सर्वेज होतात हे सुद्धा कळतं. अनेक वेळेला आपण लोकांनी पण ते सांगितलेत. आता लोकसभेच्या तोंडावर नक्कीच आपण अनेक सर्वेस केले असतील, तर मुंबईसाठीचा सर्वे काय सांगतोय? राज ठाकरे बरोबर आले तर फायदा आहे की नुकसान? मला असं वाटतं की सर्वे मी आज ओपन केले तर आपण करणाऱ्या सर्वेचं काय होईल, आणि त्यामुळे माझ्या सर्वेंना आज ओपन करण्याचे स्थान नाही. पण पुन्हा पुन्हा तुम्ही त्या विषयावर येता आणि मी तुम्हाला बिलकुल तुमच्या प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नाही. आणि म्हणून मी तुम्हाला नक्की हे कल्पोकल्पित माझं व्यक्तिगत मत म्हणून सांगेन की राज ठाकरेजी त्यांनी घेतलेल्या विकासाच्या संदर्भातल्या भूमिका किंवा आजपर्यंत बहुतांश वेळी त्यांच्या अजेंड्यावर, त्यांच्या भाषणावर, त्यांच्या मुद्द्यांवर कुठेतरी एक ठोस विकास, आपलं राज्य, आपला मराठी माणूस, आपल्या राज्याचा नंबर देशामध्ये लागावा या पद्धतीच्या प्रामाणिकतेला जर तो भारतीय जनता पक्षाबरोबर आले तर त्यांनाही नक्की फायदा होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही होईल, भाजपलाही होईल. नक्कीच. खरं तर 2019ला राज ठाकरेंनी लोकसभा लढवलीच नाही. मी राज ठाकरे तुमच्याकडे येतात का असा प्रश्न न विचारता असं म्हणेन की आज ज्या पद्धतीनं परत एकदा राज ठाकरेंनी स्वतःला राजकारणात पोझिशन केलेलं आहे, त्या पोझिशनिंगमधनं तुम्हाला काय वाटतं की काय गुणात्मक बदल होऊ शकतो ज्याही पक्षाकडे राज ठाकरे जातील त्यांच्या? बघा, मी कल्पोकल्पित परत किती उत्तर द्यायची याची एक मर्यादा आहे, पण मी मगाशी जे म्हटलं त्यामध्ये गुणात्मक बदल त्यांच्यामुळे काय होऊ शकतो मला असं वाटतं की खरं तर ते त्यांनाही विचारावं लागेल. त्यांची भूमिका काय ही गुलदस्त्यामध्येच आहे, त्यामुळे एकांगी ही भूमिका मांडणं किंवा होणं हे त्यांनाही संयुक्तिक नाही, आमच्या महायुतीलाही संयुक्तिक नाही. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्राच्या भल्याचा विचार, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार, महाराष्ट्राच्या पुढच्या 25 वर्षाचा विचार, देशाच्या विकासाबरोबर विकसित भारतात आमचं महाराष्ट्र त्या दुप्पटीने तिप्पटीने पुढे जावं याचा विचार प्रामाणिकतेने करणारी जी लोक महाराष्ट्रात आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरे जरूर आहेत. आणि त्यामुळे त्या गुणाचा त्यांनी प्रामाणिकतेने उपयोग केला तर त्यांनाही फायदा होईल, महाराष्ट्रालाही फायदा होईल, एवढंच मी म्हणू शकतो.
मुंबईच्या जागांकडे जर बघितलं तर 6 जागा आहेत, 3 त्यातल्या थेट तुमच्याकडे आहेत, उरलेल्या 3 आहेत. आणि खरंच रस्सीखेच जर बघितली ती साऊथ बॉम्बेला घेऊन आहे. साऊथ बॉम्बेच्या सीटकडे आपण कसं बघता? मी तुम्हाला अतिशय विनम्रतेने सांगतो, मी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2017ला ज्या वेळेला उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या अहंकारामुळे आम्ही वेगळ्या लढलो, त्याही वेळेला मी हे म्हटलं होतं, आमचे मीडियातले मित्र याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तीच पुन्हा मी आज या ठिकाणी अतिशय विनम्रतेने जमिनीवरच्या राजकारणाचा पूर्ण पोच आणि पकड असल्यामुळे सांगतोय, मुंबईतल्या 6 जागा महायुतीच्या निवडून येतील. 6 जागा निवडून येतील. सगळ्यात पहिलं हे खरं आहे की उत्तर मुंबईची जागाही आम्हाला केलेल्या कामाच्या आधारावर, तिथल्या आमच्या खासदार असो, संघटन असो, माननीय मोदीजी असो, देवेंद्रजी असो, महायुतीत एकनाथजींचे, अजितदादांचं सरकारचे केलेले निर्णय असो, यावर तुलनेने सोपी आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त मतांनी जर कुठली जागा निवडून येईल तर ती दक्षिण मुंबईचीही येईल. आणि त्याचं कारणच एवढं आहे की बोल घेवडेपणा जो अरविंद सावंतांनी केला, माननीय मोदीजींवर तोंडसुख घेतलं, माननीय मोदीजींच्या निर्णय, कार्यक्रम, पत्रिका आणि कार्यपद्धती यावर आक्रस्ताळेपणा दाखवला, तिथला मतदार लालबाग, शिवडी, परळ ते मलबार हिल, कुलाबा ते वरळी हा मतदार मोदीजींवर त्यांनी केलेला आक्रस्ताळेपणा, हीन पद्धतीचा प्रचार आणि खोटं बोलण्याचं जे काम केलं आहे त्याबद्दल अरविंद सावंत जर उमेदवार असतील तर त्यांना पहिला धडा शिकवतील. हे चित्र आज तुम्ही लिहून घ्या. ज्या दिवशी निर्णय लागेल त्या दिवशी अरविंद सावंतांचा पराभव मी आज जो घोषित केला आहे ती क्लिप त्या दिवशी दाखवा. तिथं उमेदवार कोण असणार? कारण अध्यक्ष तिथे उमेदवार असणार की बाळा नांदगावकरांचे सुद्धा पोस्टर्स आपल्याला तिकडे दिसतात? नाही, आता तर तो पक्ष मनसे आपलं काम करतोय, आम्ही महायुती म्हणून आमचं काम करतोय. महायुतीतला उमेदवार देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे बसून ठरवतील. तो उमेदवार असेल, प्रामाणिकतेने त्या उमेदवाराला जिंकवण्याचं काम आम्ही तिन्ही पक्ष करू. नवीन गणित काही बनेल तर त्यावेळेला चौघं मिळून ठरवतील. पण यामध्ये मी तुम्हाला सांगतो, रिलेव्हंट पॉईंट, फोकल पॉईंट, सत्य पॉईंट हाच असेल, मोदीजींनी केलेल्या विकासावर लोक मतदान करतील आणि मोदीजींवर अपप्रचार, खोटा प्रचार आणि बदनामी करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे हे वेगळे झाले त्यावेळेला सहानुभूतीचा फॅक्टर जो होता तो उद्धव ठाकरेंबरोबर बऱ्यापैकी होता, असं महाराष्ट्रात चित्र होतं. आज रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तो किती आहे हे सांगता येत नाही, मात्र मुंबईत तो अजूनही आहे. आणि खास मुंबईच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते म्हणजे तुम्ही 6 जागा मिळतील असं म्हणत असताना हा सहानुभूतीचा फॅक्टर आपण कन्सिडर करत आहात का? मला वाटतं आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण काढलात, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आता होऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकांपर्यंत, तर मुंबईतला मतदान करण्यासाठी विचाराभूत घेण्याचा त्याचा आधार हा कोणाच्या रडण्यावर, कोणाच्या सहानुभूतीवर, कोणी हात जोडण्यावर हा कधीच राहिलेला नाही आहे. तो राहिला आहे, तो विचारधारेवर राहिला आहे. ज्या वेळेला भरभरून काँग्रेसला मतदान दिलं त्यावेळेला सकाळ पाटलांपासून सगळी उदाहरणं आपण काढलीत, तर त्याने भरभरून काँग्रेसच्या बाजूने विचारांवर मतदान केलं. ज्यानंतर बदल आला त्यावेळेला सखा पाटीलसुद्धा हरू शकतात असं समाजवादी किंवा अन्य पक्षांची चळवळ जी जॉर्ज फर्नांडिस आणि सगळ्या लोकांनी चालवली, संघटन नसतानाही त्या विचाराच्या मागे लोक उभे राहिले. त्याच काळामध्ये गिरणगावामध्ये सुद्धा अगदी अंडरवर्ल्डचा प्रभाव असतानाही कामगार आघाडीचे लोक निवडून आले, दत्ता सामंतांचे. कामगारांच्या भल्याचा विचार, मालकांच्या पिळवणुकीच्या विरोधातला विचार, त्या बाजूने लोकांनी मतदान केलं. बाळासाहेबांच्या बाजूने ज्यावेळेला आशीर्वाद मुंबईकरांनी दिला त्यावेळेला हे मुंबई वाचवा, मराठी माणूस वाचवा, मुंबईकरांच्या नोकऱ्या या विचारावर मतदान केलं. आज मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा
यांच्या नेतृत्वात होऊ घातलेला मुंबईचा विकास या विचारावरच ते मतदान करतील. कोणाच्या रडण्यावर आणि कोणाच्या रडगाण्यावर बिलकुल मतदान करणार नाही. त्यामुळे सहानुभूतीचा विचारच नाही. मुंबईचा मतदार हुशार आहे. खरं तर दुसरीकडे सातत्यानं आदित्य ठाकरेही एकनाथ शिंदेंना चॅलेंज देत असतात. कधी वरळीतून लढा म्हणतात, कधी अगदी कालच त्यांनी ठाण्यातून स्वतः उभं राहणार आणि ही चॅलेंजसुद्धा ते पहिल्यांदा देत नाही आहेत, तर ही सुद्धा ते देऊन चुकले आहेत. नक्की ती चॅलेंज कोणी घेणार का? मुळामध्ये ही चॅलेंजच नाही आहे, हा पळपुटेपणा आहे. हे आव्हान नाही आहे, हा पळपुटेपणा आहे. फुटबॉलचा गेम ज्यांना कळतो त्यांना माहिती आहे किक जे असतात ते दोन प्रकारचे असतात. किक अप पण असते आणि किक ऑन द ग्राउंड पण असते, पण ती किकच असते ज्याला मराठीत आपण लाथ मारणं म्हणतात. वरळीतला मतदार आदित्यजी ठाकरे यांना मतदानामध्ये लाथ मारेल याची संपूर्ण माहिती आदित्यजींना आणि शिवसेना उभाटाला आहे. कारण वरळीच्या कुठल्याही विषयात त्यांनी काम केलेलं नाही. केवळ 4 ठिकाणी रंगरंगोटी करण्याचं सोडलं तर वरळीच्या भागामध्ये झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास टाळं लागलं. मुंबईतल्या BDD वरळी भागातील वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये बिल्डिंगची उंची काय असली पाहिजे, रिहाबला एरिया काय असला पाहिजे, त्या ठिकाणी असलेल्या कमर्शियल्सना जागा दिली पाहिजे की नाही या विषयात निर्णयाचं टाळं होतं. वरळीतल्या कोळीवाड्यातील कोळ्यांचं आंदोलन 2 कोस्टल रोडच्या ब्रिजमधल्या पिलरमधलं वाढवून द्या, त्याला साधी बैठकसुद्धा आदित्यजींनी दिली नाही. ती सोडा, आमची वरळीतली आमची गोल्फादेवी त्याचं मंदिरसुद्धा अर्धवट दुर्दैवाने बांधकामाविना राहिलं, ते पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं नाही. आमच्या धोबीघाट जो आंतरराष्ट्रीय स्वरूपावर नोंद आहे, जो वरळी विधानसभेत येतो, त्या धोबीघाटातले रश्शीवाले सोडा, त्यांचाही न्याय मिळाला नाही आणि तिथल्या सार्वजनिक शौचालयात जाण्याची व्यवस्थासुद्धा लोकांना झालेली नाही. मी असंख्य मुद्दे सांगू शकतो. आणि म्हणून वरळीची जनता तर दुर्बीण लावून शोधते कुठे आदित्यजी दिसत आहेत का, तर तिथे जी किक म्हणजे मतदारांची लाथ पडेल त्याच्याऐवजी दुसरीकडे गेलेलं बरं, यासाठीचा पळपुटेपणा आहे. आणि एवढीच जर त्यांना खोमखुमी असेल तर मी आव्हान देतो की वरळीत तर तुम्ही भाजप शिवसेना म्हणून निवडून आलात, भाजपच्या मतांवर निवडून आलात. मग भाजपबद्दल एवढा तिरस्कार जर तुम्हाला आहे तर तुम्ही एकनाथ शिंदेजींच्या ठाण्याला आव्हान देण्यापेक्षा भाजपच्या मतांवर मी निवडून आलो आहे आणि म्हणून मला हे मान्य नाही, मी राजीनामा देतो, असा त्यांनी राजीनामा द्यावा. आमच्या उधारीवर स्वतःचं दुकान ते का चालवत आहेत आणि म्हणून भाजपच्या उधारीवर स्वतःचं दुकान त्यांनी चालवू नये. त्यांनी राजीनामा वरळीचा द्यावा, आमच्याशी सामना करावा आणि मग ठाण्याची चर्चा करावी. एकंदरीत आपण आत्ता असं म्हटलं की शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्याला उबाठा सेना ह्याला स्थान नाही असं आपण म्हटलं. त्यामुळे त्यांना तुम्ही दरवाजे परमनंट बंद केले असं समजायचं का? मला वाटतं देवेंद्रजींनी त्याबद्दलची भूमिका स्पष्टच केली आहे. आणि देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं झालं तर आता त्यांच्याकडूनची वर्तणूक आणि दुरावा आणि भाजप द्वेष, मोदी द्वेषाने ते इतके पिवळे झालेत की त्यांना जवळ घेण्याचा प्रश्नच कुठे येतो. आजच मात्र एक चर्चा सतत दिवसभर होती, ती म्हणजे जयंत पाटील हे तुमच्याकडे येणार, त्यामुळे राष्ट्रवादीतील नेते मंडळी मात्र आली तर चालणार आहे का? शरदचंद्र पवार बघा, असं आहे की शरदचंद्र पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींची उभाटा सेना याबद्दलचं मी उत्तर दिलेलं आहे. आणि सुरुवातीलाही मी म्हटलं की जो भारत, विकसित भारत या मुद्द्यावर मोदीजींच्या नेतृत्वात येईल त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, परिवारवादी पक्ष नाही. आणि त्यामुळे या प्रमेयामध्ये जो स्वतःला बदलून बसवेल आणि भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरण आणि कार्यक्रम अपनवेल त्याचं स्वागत केलं असेल. आगे आगे देखिए होता है क्या, हे जे तुमचं आगे आगे देखिए होता है क्या गुलदस्ता वगैरे ना, त्यात खूपच उत्सुकता लोकांची वाढते. पण तुमच्या सर्वेमध्ये 45+ टार्गेट असताना ज्या काही जागा जिथं अडचण वाटते असं जे आहे ते त्यातील एक नांदेड होती असं वाटत होतं आणि तिथं अशोक चव्हाण आले. हातकणंगले ही सुद्धा आहे का त्यातील एक जागा ज्यामुळे? बघा, मी व्यक्तिशः असं म्हणेन प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. हे खरं आहे की अगोदरच्या निवडणुकीत पडलेली मतदान
त्यावेळेला असलेलं समर्थन, त्यावेळेला असलेल्या उमेदवाराबद्दलचं मत, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते. आणि म्हणून मी असं म्हणणार नाही की आम्ही गाफील आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही आत्मविश्वासात आहोत. आम्ही मतदारांना बिलकुल अध्यारूत घेऊन नाही आहोत. आणि म्हणून 3 पद्धतीने, जसं 3 दल आपल्या सुरक्षा विभागात काम करतात, तसं एक जमिनीवरचं आमच्या संघटनात्मक बांधणीचं बूथ समिती, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र ते पदाधिकारी आणि आलेले कार्यक्रम, जे वेगवेगळ्या व्हर्टिकल्स म्हणजे सेक्टर्सना एकत्र करण्याचे, याचं जाळं हा क्रमांक 1. क्रमांक 2, थेट कुठलंही अडल्ट्रेशन, कुठलंही त्यामध्ये आपण म्हणूया त्याला की दूषितीकरण न होता माननीय मोदीजींचा थेट मतदारांशी संवाद करण्यासाठीच्या व्यवस्था, म्हणजे मग नमो ॲप असेल, सरब ॲप असेल, सोशल मीडिया असेल, यातून पोचणं हा दुसरा. आणि प्रत्यक्षामध्ये तिसरं, जिंकण्यासाठीच्या राजकारणाची मोठ बांधणं हा राजकीय निर्णय. या 3 पद्धतीवर आम्ही काम करतो आहोत. आणि या 3ही पद्धतीमध्ये हातकणंगलेसुद्धा आहे, नांदेडही होती आणि बारामतीही येणार. बारामतीही येणार. नक्कीच. खरं तर आम्ही सगळेच थांबलो आहोत असं दिसतंय. म्हणजे संकेत स्पष्ट आहेत की सुनेत्रा पवार ह्याच लढणार. पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे उमेदवारी राज्यसभेची भरताना राष्ट्रवादीला एकच उमेदवार द्यायचा होता, तरीही शेवटपर्यंत ते थांबले होते. कुठेतरी परत एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील किंवा त्या बाजूनं कोणीतरी एक महत्त्वाची व्यक्ती येईल असं वाटत होतं. ते अजूनही ती पॉसिबिलिटी आहे का? याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही, कारण हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यांचा निर्णय आहे, त्यांनी घ्यायच्या भूमिका आहेत. महायुती म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तो जो निर्णय घेतील त्यामध्ये विजय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झाला पाहिजे, एवढी आमची भूमिका नक्की असेल. उमेदवारी घेणारा कोण, येऊ घातलेला कोण, द्यायचं कोणाला, या बाबतीचा निर्णय सर्वस्वी अजितदादा आणि राष्ट्रवादी त्यांच्या पक्षाचा आहे. खरं तर आपण म्हणजे सुरुवातीपासून भाजपाबरोबर राहिलेले आहात, भाजपाच्या संघाच्या विचारधारेतून सुद्धा आला आहात. एक अस्वस्थता अनेक वेळेला भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आधीपासून आहेत त्यांच्यामध्ये दिसते. आयडिओलॉजिकल डायल्यूशन मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं जेव्हा बाहेरून मंडळी येतात तेव्हा होतं असं वाटतं. तर आयडिओलॉजिकल डायल्यूशन कुठंतरी भाजपाचं होतं असं तुम्हाला नाही वाटत का? 100% हा समाजवाद्यांचा प्रचार आहे. आयडिओलॉजिकल डायल्यूशन सोडा, आयडिओलॉजीचं कॉन्सन्ट्रेशन आणि एक्झिक्युशन जे 2014 ते 19 आणि आता 19 ते 24 पर्यंत होत आहे, हे अगोदर कधी झालं हा माझा सरळ प्रश्न आहे. आणि आपण बघाल 370 कलम, 35A, राम जन्मभूमी, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर, उज्जैन कॉरिडॉर, करतारपूर कॉरिडॉर, शहीद बाल दिवस दिन, आमच्या पंजाबी समाजाचा, महत्त्व शीख समाजाचा असलेला, इथपासून साऊथच्या मंदिरांना नॉर्थची लोक व्हिजिट करून एक भारत श्रेष्ठ भारत, नॉर्थमध्ये साऊथची लोक येणं, त्या ठिकाणी CAA कायदा, असंख्य गोष्टी मी सांगू शकतो की याच काळामध्ये आयडिओलॉजीच्या या देशाच्या हिताच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत, त्या गोष्टी पूर्ण होत आहेत. समाज त्याला ॲक्सेप्ट करतो आहे आणि समाज त्याच्या बरोबर उभा राहतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा अपप्रचार समाजवाद्यांचा खोडसाळपणा आहे. प्रत्यक्षातलं चित्र मात्र 14 ते 24 जे झालं हे अगोदर कधी झालं हा प्रश्न आहे. नक्कीच आपण इतकी उदाहरणं दिली आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागतील अशीच उदाहरणं आहे. पण तरीही अस्वस्थता ही मात्र होती. आपण पाहिलं अजितदादा आले तेव्हा पुण्यातल्या प्रतिक्रिया पाहिल्या, उघड प्रतिक्रिया होत्या. आता अशोक चव्हाण आले. एक अस्वस्थता तुम्हाला पक्षाच्या आत जाणवते का? मला असं वाटतं की पक्षाच्या समर्थकांमध्ये थेट आणि नीट विषय न पोचल्यामुळे काही मतं ही मांडण्याची त्यांना मुभाई आहे आणि ते योग्यही आहे. जो पक्षावर भरभरून प्रेम करतो, जो पक्षासाठी तसा कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता नसताना साधी पक्षासाठी त्या गल्लीत लढतो, त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तो आम्हाला मान्य आहे, आम्ही त्याचं ऐकतोय, यापुढेही ऐकू.
मुद्दा आताच्या निवडणुकीमध्ये कृष्णनीतीचा आहे. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला, ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी आमच्या नावावर मतं मिळवून उद्धवजींच्या शिवसेनेने गद्दारी केली, ज्यांनी आम्हाला मिसरिप्रेझेंट करून त्यावेळेच्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही चाणक्य आणि कृष्णनीतीला मानणारे आहोत. माननीय अमित भाईंनी तर ते स्पष्टच मांडलं होतं, ज्यांनी विश्वासघात केला त्याला दंडित करावंच लागेल. त्याचा दंड जर दिला नाही तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि मग अशा वेळेला युद्ध आणि महायुद्ध होतं, त्यावेळेला काही वेळेला आपल्याला आपल्या लोकांना एकत्र घेण्यासाठीची व्याप्ती वाढवावी लागते. आणि त्याला मी दुसरं उदाहरण देणार नाही, हिंदी पिक्चरचा डायलॉग आहे कारण तेच चालेल. पण अशा सगळ्यांना एकत्र घेऊन ज्याने गद्दारी केली, ज्यांनी खंजीर खुपसला, त्या उद्धवजींच्या सेनेला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दंडित करणं ही आजची कृष्णनीती आहे. आणि ही कृष्णनीतीचा विचार आम्ही आमच्या समर्थकांपर्यंत पोचायला जर कमी पडलो असो तर आमची चूक आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचू, त्यांना हे आश्वासित करू की या सगळ्यातून भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारधारेला घेऊनच या देशाच्या आणि गरिबाच्या कल्याणासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करील. येणाऱ्या व्यक्तीलाही ते करावंच लागेल आणि ते करतील, या पद्धतीचं आश्वासन आम्ही देतो. कुठला डायलॉग तुम्हाला आठवला होता सिनेमाचा? मला वाटतं राज ठाकरेंना आज भेटल्यामुळे थोडं सिनेमाची चर्चा झाली आहे, पण आता तो डायलॉग नको. बरं, खरं तर मुंबईमध्ये MIM सुद्धा लढणार आहे, म्हणजे हे एक मला वाटतं अनपेक्षित आव्हान समोर वाटतंय का तुम्हाला? मला असं वाटतं लोकसभा निवडणुका किंवा कुठलीही निवडणूक माननीय मोदीजी नेहमी म्हणतात हा लोकशाहीचा महोत्सव आहे. त्यामुळे लोकशाहीच्या महोत्सवामध्ये कोण उभं राहतं आहे, किती पक्ष उभं राहतात हे स्वाभाविक आहे. फक्त आता बघायचं एवढं की उद्धवजींनी मतांसाठीच्या गोळाबारीसाठी जे लांगूल चालन आणि तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं, ते सुरुवातीला मराठी मुस्लिम, मग त्या ठिकाणी त्यांचे असलेले विषय, मग त्या ठिकाणी पुढे जाऊन अगदी याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यापर्यंत जी वाटचाल चालली आहे ती उभाटा सेना आता MIMशी युती करते का एवढंच बघायचं आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय हा सध्या मोठा आहे. म्हणजे एकीकडे सरकार नक्कीच खूप पावलं उचलते, बऱ्याच गोष्टी करते आणि आता अधिवेशनही आहे, पण असं असताना सुद्धा जरांगे जे आहेत ते मात्र कुठंतरी मानत नाही आहेत. अजूनही वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या सुरू आहेत. एकंदरीत या मुद्द्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होताना दिसतोय का? बघा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाची वर्षानुवर्षाची मागणी, त्यासाठीचा लढा. मराठा म्हणून प्रत्येक मराठाला असं वाटतंय की आपल्याला अजून आपल्या हक्काचं मिळायला हवं. भारतीय जनता पक्षाचं याला समर्थन आहे. भारतीय जनता पक्षाचं मत स्पष्ट आहे, अन्य ज्या कोणाला मिळतंय त्या अन्य समाजाला कुठलंही नख, दुखापत, इजा किंवा कमीपणा न होता मराठ्यांना मिळालंच पाहिजे. देवेंद्रजींनी ते दिलं. देवेंद्रजींनी वेगळा वर्ग करून दिला. तो मुंबई उच्च न्यायालयात टिकला, तो सर्वोच्च न्यायालयात टिकला. सरकार बदलली. उद्धवजींच्या सरकारच्या काळामध्ये गफलत झाली, मराठ्यांना हातातलं मिळालं निघून गेलं. मनोज जरांगेंनी केलेलं आंदोलन, या आंदोलनाला सुद्धा मला असं वाटतं की आपण बघताना ही एकांगी मोठी लढाई ते लढत आहेत. समाजासाठी लढत आहेत, ते स्वतःसाठी नाही लढत आहेत. मग समाजासाठीच्या लढणाऱ्या एका या युवक नेतृत्वाला आम्ही त्या ठिकाणी समर्थन किंवा त्यांच्या भूमिकेचं समर्थन नक्की करतो. शांततेने केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकार त्याला सकारात्मक घेत आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेजींनी त्या ठिकाणी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतली आणि आम्ही समाजाला न्याय देऊ त्या दिशेने पावलंही टाकली आहेत. महायुती त्याला न्याय देईल. जरंगे पाटलांजींचं आंदोलन, त्यातली असलेली मागणी, याला सफल यशस्वी दिवस येईल, या भावनेनेच आम्ही भारतीय जनता पार्टी या भूमिकेला बघतो आहोत. खरं तर सगळेजण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा थांबले होते. त्या निवडणुका कधी लागतील हे आम्ही वाट पाहतो. तर त्याची तयारी कशी होते? मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही आधीपासून लागलो. किंवा मला तिसऱ्यांदा मुंबईचं अध्यक्ष जे केलं ते तेवढ्याचसाठी केलं. जसं आपण महाभारतामध्ये म्हणतो अर्जुनाचा तो प्रसंग की पोपटाचा तो डोळा,
आणि त्या पद्धतीचं मुंबई महानगरपालिका, कारण मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं मिळत नाही, त्यांच्या खिशातून जाणारा कर आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मिळणारा सेवा सुविधा यातली तफावत भयंकर आहे. आज लढाई कशाची होते की आमच्या ठेवींचे आकडे वर जात आहेत की खाली जात आहेत. अहो, लढाई याची व्हायला पाहिजे की 1,40,00,000 मुंबई शहर याला किमान 6 तास 7 तास पाणी मिळतंय की नाही याची लढाई व्हायला पाहिजे. ठेवींना कोणी नख लावण्याची गरज नाही, पण सांडपाण्यातनं निघणारं पाणी समुद्रामध्ये अजून प्रदूषण करतंय ते थांबवणार की नाही या विषयावर लढाई व्हायला पाहिजे. आमच्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचं छत गळतंय, हातातला टॅप चालत नाही आहे, ते योग्य मिळायला पाहिजे की नाही याची लढाई असली पाहिजे. आणि ती लढाई गेल्या 25 वर्षामध्ये उद्धवजींच्या उभाटा सेनेने, तेव्हा तत्कालीन उद्धवजींच्या शिवसेनेने पूर्णपणे असफल केली आहे. आणि म्हणून मुंबईकरांना न्याय देण्यासाठीच्या या युद्धामध्ये आमची रणनीती, आमची बांधणी आणि आमचं राजनैतिक चातुर्य या तिन्ही गोष्टींच्या आधारावर मी अतिशय नम्रपणे सांगतो, जेव्हा केव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळेला मुंबईकर भाजपला संधी देतील. आशिषजी, आपले खूप खूप धन्यवाद. 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत. खरं गुलदस्त्यातली सुद्धा उत्तरं आम्हाला जाणून घ्यायची आहेत, पण मला वाटतं त्याला थोडा वेळ लागेल. पण परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आजच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तोही पहा. आजचा प्रश्न होता, आशिष शेलार राज ठाकरे भेट, तासभर चर्चा, मनसे महायुतीत सामील होईल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 23,000. होय म्हणणारे 56% आहेत, तर नाही म्हणणारे 44%. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली आहेत 2,000. होय म्हणणारे 67% आहेत, तर नाही म्हणणारे 33%. फेसबुकवर एकूण 1,500 मतं आली आहेत. त्यापैकी 46% होय म्हणतात, तर 54% म्हणणं नाहीये. ट्विटरवर 48% होय म्हणणं आहे, तर 52% नागरिकांना नाही असं वाटतंय. एखादी मोठी मोहीम यशस्वी करायची असते, फते करायची असते, तेव्हा कोणताही हुशार सेनापती, हुशार राजकारणी जे करेल तेच सध्या मोदी शहा करत आहेत. जमतील तेवढे मित्र सोबत जोडत आहेत. महत्त्वाच्या नेत्यांना, महत्त्वाच्या पक्षांना आपल्या बाजूनं वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न ते करत आहेत. प्रत्येक राज्यातील गणित बघून अगदी छोट्या छोट्या पक्षांना सुद्धा सोबत घेण्यावर ते भर देत आहेत. बिहारमध्ये चिराग पासवान, उत्तर प्रदेशात जयंत चौधरी, एनडीएतले जुने मित्र नितीश कुमार पुन्हा सोबत आले आहेत. पंजाबमध्ये एकेकाळचा सर्वात जुना मित्र शिरोमणी अकाली दल आणि आंध्रात चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम सोबत येण्याच्या मार्गावर आहे. मतविभाजन होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. याच नीतीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू असावी. 2009च्या तुलनेत घट झाली असली तरी राज ठाकरे यांचा हक्काचा मतदार आजही शिल्लक आहे. तो आपल्या सोबत राहावा यासाठी मनसेला महायुतीत घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. आमचा फॅमिली प्लॅनिंगवर, छोट्या कुटुंब संकल्पनेवर विश्वास आहे, पण राजकारणातल्या फॅमिली प्लॅनिंगवर नाही, असं विधान अमित शहा यांनी गेल्याच आठवड्यात केलं होतं. हे विशेष. आम्ही नेहमीच नवे मित्र जोडत आलो आहोत असंही ते म्हणाले होते. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीवर मोदी शहांचा जास्त विश्वास आहे असं दिसतंय. राज्यात राज ठाकरेंसारखा लोकप्रिय अफाट वक्तृत्व शैली असलेला नेता भाजपला, महायुतीला भेटेल आणि राज यांना सुद्धा राजकारणाच्या पिचवर नव्यानं गाठ घेण्यासाठी या युतीची मदत होईल. त्यामुळेच उद्या राज ठाकरे यांना महायुतीत येण्यासाठी चांगली ऑफर दिली गेली आणि राज यांनी ती स्वीकारली तर आश्चर्य वाटायला नको. 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटा ब्रेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.